श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तुमच्या घराला स्वामी समर्थ महाराज एक स्मशान बनवत आहेत. कारण त्यांनी सांगितलं होतं, अगोदरच सांगितलेलं आहे, की घराच्या कोपऱ्यामध्ये ठेवलेल्या अशा 3 वस्तू ताबडतोब बाहेर फेका, नाहीतर आजारपण, अकाली मृत्यू आणि गरिबी कायम सुरू राहील. तर मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये खूप काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे. त्या तुम्ही शांत चित्ताने शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ थोडाही स्किप करू नका, नाहीतर विनाशकार नक्की असेल. मित्रांनो, हा महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे. तुमच्या घरात असलेल्या काही वस्तू घराला स्मशानासारखं बनवत आहेत. घराच्या कोपऱ्यामध्ये पडलेल्या 3 वस्तूंना ताबडतोब बाहेर फेकून द्या. नाहीतर कायमची गरिबी, संकट आणि अकाली मृत्यू हा निश्चित आहे. अपयश तुमच्या पाठीशी लागतील, संकट तुमच्या पाठीशी लागतील. मला आयुष्यभर दारोदार भटकावं लागेल. तुमच्या शेजारची, आजूबाजूची माणसं, सगळ्यातलं सगळी लोकं मोठ्या-मोठ्या गाड्यांमध्ये फिरतील, मोठी-मोठी घरं बांधतील. तुम्ही शेवटपर्यंत तसंच राहशील. आणि या 3 वस्तू जर वास्तुशास्त्रानुसार पण सुद्धा अपशकुनी आहेत. आणि हा व्हिडिओ तुम्हाला फक्त या गोष्टीसाठी सांगण्यासाठी मी बनवत आहे, की तुम्ही नकली बाबांच्या, भोंदू ज्योतिषांच्या, खरात लोकांच्या नादाला लागून पैसे वाया घालवू नकासा. कारण चूक तुमच्या नशिबाची नाही, तर चूक तुमच्या कर्माची सुद्धा नाही. चूक फक्त एवढीच आहे, की तुमच्या नकळत घरात या घातक वस्तू आल्या आणि तुमचं सगळं काही बिघडलं. त्या वस्तूंमुळे घरातील सकारात्मक ऊर्जा निघून गेली आहे आणि आपण सगळी सच्चाई याच व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप थोडा सुद्धा करू नका. शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला असं वाटेल, या गोष्टी आम्हाला पहिल्याच माहिती पडल्या असत्या, ती माहिती जर मला पहिलीच मिळाली असती, तर बरीच संकटं आता वाचली असती. संकटातून तुम्हाला मुक्ती मिळाली असती. त्यामुळं तुमच्या डोळ्यांपुढे पडदा नक्की हटवतील अशा गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. अनेकदा आपल्या घरी कार्यक्रम, लग्न, वाढदिवस या प्रसंगी अनेक नातेवाईक आपल्याला गिफ्ट देऊन जातात. ती आपल्याला गिफ्ट सुद्धा आवडतात सुद्धा. पण ती भेटवस्तू तुम्ही स्वीकारता, ते तुमचं आयुष्य, तुमचं सगळं संपवून जातात. त्या आदराने तुम्ही घरात ठेवता, तीच गोष्ट आपल्याला विनाशाचे कारण ठरते. कारण त्या वस्तूंमुळे तुमचं घर आर्थिकदृष्ट्या दुर्बल होतं. सुख शांती नष्ट होते आणि संकट वाढतात. तो व्यक्ती जेव्हा तुमच्या घरी येतो, जे नातेवाईक तुमच्या घरी येतात आणि तुम्ही त्यांचे गिफ्ट स्वीकारता, तेव्हा तो मनातल्या खुश होतो. कारण त्याला माहीत असतं, की त्याच्या नकारात्मक उद्देशात तुम्ही अडकणार आहात. तुम्ही अशा 3 गोष्टी सांगतात, त्या तुमच्या घरात आहेत आणि तुमच्या गरिबीमुळेच मूळ कारण आहे. जर त्या लगेच बाहेर काढल्या नाही, तर आपल्याला खूप वाईट गोष्टींना सामोरं जावे लागेल. कधी-कधी काही गोष्टी आपल्याला खूप प्रिय असतात आणि त्या घरातून काढणं मनाला जड जातं. पण लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या भाग्य बदलू शकता, गरिबी दूर करू शकता. फक्त या मोहमायेपासून दूर राहा आणि वस्तूंना घराबाहेर काढा. तुम्हाला धक्का बसेल, पण या गोष्टींमुळे तुमच्या भविष्यातील बरबादी वाचू शकता. जर तुम्ही खऱ्या अर्थाने स्वामींचे भक्त असाल आणि इच्छित असाल, की स्वामी तुमच्या घरात सुख शांती ठेवू, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे, चॅनलवर जर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओला आणि श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि तर स्वामी समर्थ लिहा आणि स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहो, हीच मी प्रार्थना करतो. तर पहिली गोष्ट अशी आहे, की काटेरी झाड किंवा वनस्पती. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे काटेरी झाड किंवा वनस्पती घरात सजावटीसाठी बरेच जण वेगवेगळ्या वस्तू देतात. अनेक आर्टिफिशियल फूल किंवा झाडं वापरतात. पण लक्षात ठेवा, जर तुम्ही कॅक्टस, गुलाबासारखी काटेरी झाडं घरामध्ये ठेवत असाल, तर ती वास्तुशास्त्रानुसार निषिद्ध मानली गेली आहे. ही झाडं घरात नकारात्मक ऊर्जा आणतात आणि घरातील शांतता दूर जाऊ लागते. कधी-कधी आपल्या एखादा मित्र किंवा नातेवाईक आपल्याला काटेरी झाड भेट देऊन जातो. पण लक्षात ठेवा, असा व्यक्ती तुमचा मित्र नाही, तर तो तुमचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. कारण काटेरी झाड तुमच्या घर स्मशान बनवू शकतं. हळू सगळं काही नष्ट होऊन जातं. सर्व प्रकारचे काटेरी झाडं तात्काळ घराबाहेर काढा, नाहीतर तुमच्यावर मोठं संकट येऊ शकतं. दुसऱ्यांच्या वस्तू जसे की छत्री,
चप्पल. आता एक मोठं रहस्य सांगणार आहे, जे तुम्हाला कोणी सांगणार नाही. स्वामींचं बोलणं लक्षपूर्वक ऐका. हवामान कधीही बदलतं, कधी अचानक जोरदार पाऊस येतो. असं समजा की तुम्ही एखाद्या नातेवाईकाकडे गेलात, पाऊस खूप मोठा आलाय, वादळ मोठं आहे आणि तुमच्याकडे छत्री नाहीये. मग तो नातेवाईक तुम्हाला सांगतो, माझ्या जवळची छत्री घेऊन जा, वापस करा, 2-3 दिवसानं परत द्या, काही हरकत नाही. पण लक्षात ठेवा, छत्री तुम्ही घरी घेऊन येता आणि इथूनच तुमचं भाग्य दुर्भाग्यात बदलायला लागतं. तुम्ही पाहिलं असेल, मृत्यूनंतर किंवा श्राद्धाच्या वेळी काही खास गोष्टी दिल्या जातात. चप्पल, छत्री वगैरे असं दान करतात. तेव्हाच बघा, छत्री या वस्तू नकारात्मकता वाढवण्याचे काम करतात. छत्री एक अशी वस्तू आहे, जी फक्त त्याच्या मूळ मालकासाठी असते आणि ती अशुभता शोषते. ती जर ती छत्री घरात ठेवली, तर त्या व्यक्तीच्या घरातील सगळं नकारात्मकता, दारिद्र्यता, काळी शक्ती, ही दृष्ट सगळं तुमच्या घरात यायला लागतं. सरळ सांगायचं, शब्दात सांगायचं म्हणजे दुसऱ्याचं दुःख तुम्ही घरात घेऊन आलात आणि हेच काही वेळा चपलाबाबतीत सुद्धा होतं. तुम्ही कोणाकडे गेला, चप्पल तुटली, त्या व्यक्तीनं तुम्हाला स्वतःची चप्पल दिली. तुम्ही म्हटलं, "काय बिघडलं? द्या, परत देईन." पण वास्तुशास्त्रानुसार ही गोष्ट अत्यंत घातक आहे. कदाचित तो माणूस चांगला असेल, चांगला हेतूनं देत सुद्धा असेल, पण तुम्ही आणि तो दोघेही वास्तुशास्त्राचे नियम ओळखत नाही. त्याच्या घरचे सर्व दरिद्री, दुःख, संकट आणि चप्पल सोबत तुमच्या घरात येतं. काल काय, तो माणूस पुढे जातो, तुम्ही मागे राहता. आणि जर तो छत्री 2-3 दिवस घरी ठेवली आणि नंतर विसरायला लागला, तेव्हा खरी समस्या सुरू होते. व्यवसाय बिघडायला लागतो, कारण भांडणं वाढतात, कामात अडचणी येतात, आरोग्य ढासळतं आणि मग तुम्हाला वाटतं हे सगळं अचानक घडलं कसं? तुम्ही ज्योतिषाकडे जाता, कोण महाराजसारख्या माणसांकडे जाता, मांत्रिकांकडे जाता, हजारो रुपये घालवता, परंतु उपाय सापडत नाही. स्वामींनी एक फार मोठं सत्य उघडलंय. जर लक्षात ठेवलं, तर कधीच माघारी वळून पाहावं लागणार नाही. कुणाची चप्पल किंवा छत्री घरात आणू नका. जर ती आधीच आणली असेल, तर तत्काळ परत द्या. पावसाळा असताना घराबाहेर पडताना स्वतःची छत्री घेऊन जा. लक्षात ठेवा, घरात साचलेली नकारात्मकता ऊर्जा, खराब खराब हार आणि शिळे फुले. पण इथंच व्हिडिओ आता अधिक गंभीर आणि धक्कादायक होणार आहे. आपण अशा 2 वस्तूंबद्दल तुम्हाला बोलणार आहे, त्या जवळपास हमखास प्रत्येकाच्या घरामध्ये असतात. तुमच्या घरात सुद्धा पण असतील, तर तुम्ही कधीही प्रगती करू शकणार नाही. तुमच्या हातावर वारंवार पैसा येईल, दुःखद होत जाईल आणि तुम्ही कधीच पैसा बचत करू शकणार नाही. तुमच्यासोबत वारंवार असं होतं का? हे मला व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही पैसे भरपूर कमवता, पण बचत कधीच होत नाही. पैसा हातात थांबतच नाही. त्यामागे कारण काय असू शकतं? आता स्वामी तुम्हाला सांगतील, या 2 गोष्टी घरातून बाहेर काढणं फार गरजेचं आहे. नाहीतर नंतर पश्चातापाशिवाय काही शिल्लक राहणार नाही. तुमच्याकडे पैसा असा थांबणार नाही. तर सतत हॉस्पिटलचे खर्च, औषधं, अडचणी, तुमचा खिसा रिकामा राहील. हिंदू धर्मदानाला अत्यंत पवित्र आणि देवादेवता समान मानले जाते. जेवताना अनेक अन्न देवताला नमस्कार केला जातो आणि प्रयत्न केला जातो. ते थाळी त्यांना वरू नये. पण घरातल्या फ्रिजमध्ये किंवा स्वयंपाकघरामध्ये कधी झाकून पाहिलं का कुठं? काही घरात अन्न, बुरशीत लागलेले पदार्थ, सांडलेले पदार्थ, सडलेले पदार्थ पडून तर नाहीत ना. तर एखाद्या फर्निचरच्या मागं, गॅस शेगडीच्या खाली किंवा फ्रीजमध्ये खोलवर कुठेतरी पडलेले असतात. गोड पदार्थ, भाजलेले काही असो किंवा खराब झालेले अन्न स्वयंपाकघरामध्ये कुठंही असू नये. जर काही खराब झालेले अन्न असेल, तर ते योग्य वेळी बाहेर काढणं गरजेचं आहे. पण अनेक घरांमध्ये स्वच्छतेकडे दुर्लक्ष केलं जातं. फ्रिज अनेक दिवसांपासून धुतलेलं नसतं. स्वयंपाकघर धुतलेलं नसतं. किचन साफ केलेलं नसतं. आंबवलेले पदार्थ घरात पडलेले असतात. स्वयंपाकघर म्हणजे घराच्या ऊर्जा केंद्रस्थान असतं. ते अन्नपूर्णा देवी तुमच्या चांगले आरोग्य देत असते. जेव्हा एखादी महिला या जागेची स्वच्छता करत नाही, घरा साफ सुथरं ठेवत नाही, तेव्हा ती घराला नकारात्मकतेकडे घेऊन जात असते.
ती स्वतःला आणि पतीच्या यशाला सुद्धा अडथळा आणते. स्वयंपाकघरामध्ये सडलेल्या, बुरशी लागलेल्या वस्तू, पदार्थ आणि जुनी उष्टी भांडी असता कामा नयेत. काही लोक भांडी वेळेवर धुत नाहीत. सिंकमध्ये 2 दिवस पडलेले असतात. ही सवय सुद्धा गरिबीचे कारण ठरू शकते. आम्ही आधीच सांगितलंय तुम्हाला, स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा देवीचे स्थान आहे. ही आणि स्मशान हे तुमच्या स्वच्छतेवर अवलंबून आहे. जर तुम्हाला समृद्धी हवी असेल, फक्त एक नियम, स्वयंपाकघरामध्ये कधी सडलेली, खराब झालेली खाद्य वस्तू ठेवू नका. म्हणाल, व्यवसायामध्ये अचानक नुकसान झालं, एखादी ऑर्डर रद्द झाली, नोकरीत बदल झाला, या सगळ्यांच्या मागचं स्वयंपाकघरात असलेली नकारात्मकता एक मोठं कारण असू शकते. थोडं सावध राहा, सज्ज राहा. आपण एक महत्वाची गोष्ट सांगतोय. आपण देवासाठी माळा खोल बाजारातून आणतो. ज्यातही भक्तिभाव असेल, पण कधी तुम्ही विचार केलाय का? माळा 2-3 दिवसापासून साठवून ठेवलेली असेल, ती फक्त पाणी शिडकून ताजी केली जात असेल, तीच तुम्हाला परत देत असेल. पण ही माळा तुमच्या विनाशाचे कारण बनू शकते. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. म्हणाल, ती मंदिरात पूजा करतो, सेवा करतो, मग आपल्याबरोबर अशुभ का होतं? काही लोकांची सवय असते, की देवाला अर्पण केलेली माळ, फूल 1-2 दिवस तशीच ठेवतेलं. ती शिळी फुलं कोमेजलेली माळ तशीच राहते आणि तिथूनच नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ लागते. इथपर्यंत ही देवाच्या फोटोवरची माळ टाकलेली असते. ती 3-3, 4-4 दिवस, आठवडाभर आपण ती काढत नाही आणि ती सुकलेली असते. तरी या काही लोकांकडे इतका सुद्धा वेळ नसतो. वाळलेली फुलं हटवू शकतील. देवाच्या फोटोवरती माळ काढू शकलो असतो. ते बरेच घर असतील आणि तुम्हाला सुद्धा हे मान्य असेल. आपल्याकडेही कधी-कधी असं होतं. पण हीच गोष्ट पुढे जाऊन संकटाला कारणीभूत ठरतात. वास्तुशास्त्रामध्ये स्पष्टपणे म्हटले गेलं आहे, की जेव्हा देवाला फुलं अर्पण केले जातात, तेव्हा जशी ती फुलं सुकतात, तशी ती फुलं योग्य ठिकाणी विसर्जित करणे आवश्यक आहे. पण आपण काय चूक करतो? ती फुलं तशीच पडून राहतात किंवा उचलताना 2-3 दिवस फुलं तशीच राहतात. काही फुलं फोटोवर सुकून गेलेली असतात. ती माळ लटकवलेलीच असते. तिथे बरसायला हवी होती तिथे आता ते दुर्भाग्य बनत आहे. स्वामी याबद्दल तुम्हाला सतर्क करत आहेत, की लक्षात ठेवायचं का नाही, की तुम्हाला तुमच्या हातात आहे. तर मित्रांनो, या 3 गोष्टी तुम्हाला घराबाहेर काढा. नाहीतर तुम्ही एका महिन्यात सकारात्मक जर तुम्ही घराच्या बाहेर फेकल्या, तर तुम्हाला एका महिन्याच्या आतमध्ये रिझल्ट दिसून येईल. आणि ते काढायच्या का नाही ते तुमच्या स्वतःच्या हातामध्ये आहे. तर सामोरं जा भरपूर गोष्टींना. आणि जर या अशा तुम्ही गोष्टी फेकून दिल्या, तर पैसा वाचायला लागेल, अनावश्यक खर्च बंद होईल, आरोग्याच्या तक्रारी बंद होतील, कामामध्ये यश मिळेल. आणि जर एखादं वाक्य जरी उपयुक्त वाटलं असेल, तर ही माहिती तुम्ही इतर लोकांकडे सुद्धा पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये नक्की तुमचा अभिप्राय लिहा. काही चुकलं असेल, तर तुम्ही नक्की लिहा. आम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला नक्की मार्गदर्शन करू किंवा आमची चूक सुधारू. पण लक्षात ठेवा, स्वामी जे सांगतात त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. श्री स्वामी समर्थ.